हॅलो नमस्कार, मी साची सचिन शिंदे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले एग रसा। तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साहित्य घेतले आहे। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, सुकं खोबरं आणि थोडंसंच घेतलं आहे आणि 3 मिरच्या। अशा प्रकारे मी ती सर्व मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्याची प्युरी अशा प्रकारे तयार केली आहे। नंतरला मी जी अंडी उकडून घेतली होती ती सोलून घेणार आहे आणि नंतरला मी ते फोकच्या साहाय्याने त्याला खड्डे करणार, म्हणजे आपली अंडी जेव्हा तळत असताना उडायला नको म्हणून। आणि मग अशा प्रकारे मी ते फोकच्या साहाय्याने खड्डे करून घेतले आणि एका टोपामध्ये ते फ्राय करून घेते। त्यातच मी अंडा रसा बनवणार आहे आणि अशा प्रकारे मी थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला करून घेतलं आणि नंतरला जी पेस्ट करून घेतली होती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि खोबरं अशा प्रकारची पेस्ट केली होती ती मी त्यात टाकून घेतली आणि नंतरला त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत एक कड येऊन दिलं आणि नंतरला मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलेलं ते धुवून मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि नंतर सुके मसाले टाकून घेतले। हळद टाकलं, धना पावडर टाकलं, गरम मसाला टाकला, जिरा पावडर टाकली आणि तिखट मसाला टाकला आणि थोडंसं त्याला उकळी येऊन दिली आणि नंतरला त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकून त्याला मी मिक्स करून घेतलं, हलवून घेतलं। अशा प्रकारे मी ते थोडंसं शिजवून घेतले मसाले। त्याच्यानंतर ते झाल्यानंतरला अशा प्रकारे कड आलेला होता माझा थोडासा आणि जी अंडी शिजून घेतलेली उकडून आणि शिजून ते त्यात टाकले आणि मस्त कड येऊन दिला आणि मी अशा प्रकारे माझा एग रसा तयार आहे, साधी आणि सोपी। बघा तुम्हाला कशी वाटली माझी एग रेसिपी, अंडा रेसिपी। आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।